आज 20 ऑक्टोबर 2020 काही दिवसांपूर्वीच आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना एक पत्र पाठवलेलं आहे, निवेदन केलेलं आहे. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे का वेतन अनुदानासंदर्भात विश्वासघात करू नका. तर नेमकी काय भावना व्यक्त केलेल्या आहे या पत्रामध्ये, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर यामध्ये विशेष माननीय आमदार कपिल पाटील यांनी पत्राचा घेतलेला आहे, विश्वासघात करू नका. आणि हे पत्र जे आहे, विश्वासघात करू नका, हे पत्र स्वतः शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे. आता असं का नेमकी म्हटलं गेलेलं आहे, याचे आपण थोडंसं विश्लेषण जे आहे ते करणार आहोत. तर यामध्ये या पत्राचा जर उल्लेख आपण करत असताना, या पत्राचा रेफरन्स घेत असताना, या आधीच्या सरकारने जो 13 सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 1 एप्रिल 2019 पासून 20% अनुदानासाठी घोषित केलेल्या शाळांसाठी 20% अनुदान आणि त्यापुढील ज्या शाळा आहे की ज्यांना 20% अनुदान याआधी घोषित करण्यात आलेलं होतं, त्यांना पुढील 20% म्हणजे चौथा 40% अनुदान जे आहे, असा शासन निर्णय, कारण शासन तर एकच आहे, सत्तांतर हे होत असतं. आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री हे पदावरील काम करणारी माणसं बदलत असतात. परंतु त्या पदाची जी गरिमा राखणं गरजेचं होतं, त्या पदाचा किंवा त्या कागदाचा जो मान राखणं गरजेचं होतं. जो शासन निर्णय आपण ज्याला म्हणतो शासन आहे आणि शासन निर्णयाचा मान राखणं गरजेचं होतं, कारण तो देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता आणि हा निर्णय शिक्षकांना हिताच्या दृष्टीने घेण्यात आलेला होता. शिक्षकांना मारक निर्णय नव्हता. 20% अनुदान आणि 40% अनुदान. जरी त्याच्यामधील अटी, शर्ती या मारक होत्या, परंतु काही ज्या गोष्टी आहेत त्या शिक्षकांना पूरक देखील होत्या, की 1 एप्रिल 2019 पासून ही गोष्ट शिक्षकांकरिता पूरक होती. म्हणजे याआधील सरकारने, भाजप सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने जो शासन निर्णय घेतलेला होता, त्यामध्ये दोन्ही गोष्टी होत्या. मारक पण होता आणि पूरक पण होता शिक्षकांकरिता. परंतु आत्ताचं जे महाविकास आघाडी सरकार आहे, यांनी पण त्याच पद्धतीने काही गोष्टी पूरक केलेल्या आहे आणि काही गोष्टी मारक देखील केलेल्या आहे. याची तुलना जर आपण केली तर या आधीचा जो शासन निर्णय होता, की जो मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे घेण्यात आलेला होता आणि त्यामधील ज्या पूरक गोष्टी होत्या, तर त्यातली सर्वात महत्त्वाची शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा जो निर्णय होता, की 1 एप्रिल 2019 पासून शिक्षकांना वेतन अनुदान. आणि हा मंत्रिमंडळ बैठकीपुढे निर्णय घेण्यात आलेला होता. मंत्र्यांची जी शेवटी पद आहे ते आणि त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे होता. परंतु तसं न करता शिक्षकांच्या बाजूचा जो निर्णय आहे, त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमधील काही कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून झालेला आहे, अशी प्राथमिक माहिती शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून पुढे येत आहे. मग आता हे जे कॅबिनेट दर्जाचे काहीतरी एक व्यक्ती जे आहे, त्या व्यक्तीचं नाव फक्त सातत्याने एका व्यक्तीमुळं हे सर्व झालं, असं सातत्याने शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे सांगत आहे. नेमकी तो एक व्यक्ती कोण? याविषयी मात्र अजून देखील शिक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण झालेली आहे. आणि हे सांगत असताना शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी सांगितलं, की महसूलचं कारण जे आहे, पैसा नसल्याचं कारण सदर कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी दिलेलं होतं आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे तो होऊ शकला नाही आणि त्यामुळे काही शिक्षक आमदार जे आहेत त्यांनी या संदर्भात पत्रव्यवहार जो आहे तो करायला आता सुरुवात केलेली आहे. शिक्षकांना 1 एप्रिल 2019 पासून अनुदान द्यावं, 1 नोव्हेंबर 2020 पासून अनुदानाचा जो निर्णय करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये अंशतः बदल करावा. तारीख जी आहे त्याच्यामध्ये अंशतः बदल करा. अजून शासन निर्णय निर्गमित झालेला नाही आहे. आता तो कधी निर्गमित होईल यावरती देखील अजून प्रश्नचिन्ह आहे. कालच काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जेव्हा शिक्षण मंत्री माननीय प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांना भेटल्या असता ताईंकडून सांगण्यात आलेलं आहे, की येत्या आठवड्यामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होणार आहे आणि त्याचसोबत जे 1 नोव्हेंबर
1 नोव्हेंबर 2020 पासून वेतन अनुदान देण्याचा जो निर्णय झालेला आहे, त्या संदर्भात 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदानाची जी काही 19 महिन्याची भर आहे, ती देखील भविष्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून त्याविषयी देखील प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासनं ही देण्यात येत आहे. परंतु आश्वासनं जे आहे, याआधी देखील जे अनुदानित शिक्षक होते त्यांनी देखील 56 दिवसांची रजा घेतलेली होती आणि त्या 56 दिवसांमध्ये संप केलेला होता आणि संपाचे 56 दिवसांचा पगार जो आहे, तो शिक्षकांना 10-15 वर्षसुद्धा मिळालेला नव्हता आणि अनुदानित शिक्षकांचं नेहमी आंदोलन असलं, की हा विषय नेहमी पुढे असायचा. 56 दिवसांची जी काही रजा जी आंदोलन केलेलं होतं, त्याचं वेतन जे आहे ते मिळण्यात यावं. तर हा मुद्दा कित्येक वर्ष शिक्षकांनी ती आंदोलनं करून देखील अनुदानित शिक्षकांच्या पदरी ती 56 दिवसांचा जो पगार आहे तो पडत नव्हता. त्याच्यामुळे 56 दिवस कुठं आणि 19 महिने कुठं यामध्ये फार जमीन आसमानाचा तफावत आहे. त्याच्यामुळे हा पगार मिळेल की मिळणार नाही या बाबत मात्र अजूनही साशंकता आहे. आश्वासनं मात्र हे देण्यात येतील. दुसरीकडे पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यांचं इलेक्शन वारं वाहू लागलेलं आहे. कार्यकर्ते जे आहे ते जोमात जाण्याऐवजी कोम्यामध्ये गेलेले आहे. कारण शिक्षकांचाच विश्वासघात जो आहे तो झालेला आहे. ज्यांच्या जीवावरती काही शिक्षक हे उड्या मारत होते. काही शिक्षक असं देखील ऐकायला येत आहे प्राथमिक माहिती, की काही शिक्षकांना काही जे थोडे लाभ जे आहे ते दिले जातात. आर्थिक लाभ म्हणू शकतात किंवा इतर कोणते तरी लाभ जे आहेत ते दिले जातात आणि त्यांना सदर शिक्षक आमदाराची जी माहिती आहे किंवा फ्लेक्सबाजी करण्याविषयी WhatsApp ग्रुप असेल किंवा इतर माध्यमांमध्ये लाभ मिळत असतो आणि त्यामुळे सदर शिक्षक जे आहेत ते सातत्याने पोस्टरबाजी सदर शिक्षक आमदारांची ही करत असतात. अशी देखील आता चर्चा सर्व शिक्षकांमध्ये होत आहे, की काही ठराविक जे शिक्षक आहेत जे पोस्टरबाजी करत असतात त्यांना शिक्षक आमदारांकडून आर्थिक लाभ हा मिळत असतो आणि त्यामुळे सदर शिक्षक जे आहेत ते सातत्याने आर्थिक लाभ जास्तीत जास्त मिळवण्याकरिता हे करत आहे. परंतु यामध्ये किती सत्यता आणि किती असत्यता याविषयी फक्त चर्चा जी आहे ती शिक्षकांमध्ये होत आहे. असं प्रत्यक्षात खरंच होतंय की होत नाही याबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. असं होत नसावं असं देखील कुठेतरी काही शिक्षकांना वाटते. परंतु काही शिक्षकांमध्ये अशी देखील चर्चा आहे, की यांना काहीतरी मिळाल्याशिवाय हे एवढा वेळ जो आहे पोस्टरबाजीमध्ये खर्च करणार नाही. कारण काहीतरी मिळाल्याशिवाय माणूस पुढं करत नाही आणि त्याच्यामुळं काहीतरी मिळत असेल त्यामुळे पोस्टरबाजीकरिता काही ठराविक शिक्षक आमदारांचा ओढा जो आहे तो पोस्टरबाजीच्या माध्यमातून केला जात असेल, असा गृह जो आहे तो काही शिक्षकांनी काढलेला आहे. आता याच्यात सत्यता किती आणि असत्यता किती हे मात्र प्रश्नचिन्ह यावरती उपस्थित झालेलं आहे. परंतु हे होत असताना शिक्षक आमदारांकडून जी माहिती पेरली जात होती शिक्षकांना धरून शिक्षकांमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न असेल किंवा बरोबर माहिती किंवा चुकीची माहिती पेरण्याचा प्रयत्न जो आहे तो याआधी देखील विविध शिक्षक आमदारांकडून शिक्षकांना हाताशी धरून पोस्टरबाजीच्या माध्यमातून झालेला आहे. याला कुठेही अपवाद नाही आहे. याची प्रचिती अनेक वेळेस झालेली आहे. काहीतरी माहिती जी आहे की या तारखेला अनुदान येणार आहे, अशा माहित्या ज्या आहेत त्या पेरल्या जात होत्या. याचा सर्व जो आहे इतिहास हा जमा झालेला आहे आता आणि आता भविष्यामध्ये जो वर्तमान आहे, या वर्तमानामध्ये शिक्षक खरंच इतिहास घडवणार का? हा मात्र प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये शिक्षकांना वेतन अनुदान मिळणार का? त्याचसोबत प्रचलितनुसार वेतन अनुदान अजून मिळालेलं नाही आहे, त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचसोबत सेवा संरक्षणाचा प्रश्न तो देखील प्रलंबित आहे. मग आता हे जे 1 नोव्हेंबरपासून अनुदान म्हणताय, हे देखील खात्यात कधी जमा होईल, की याच्यामध्ये देखील काय अडवणूक आणतात का? अशा आशयामुळं सदर जे शिक्षक आमदार आहे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून वेतन अनुदानासंदर्भात विश्वासघात करू नका, या आशयाचं पत्र जे आहे ते पाठवलेलं आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये शिक्षकांच्या खात्यावरती खरंच पगार जमा होणार का? याकडे ज्या काही घडामोडी दिवसेंदिवस होणार आहे, त्याची माहिती आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत.